आज आपण बघणार आहोत कोबीचा पराठा. अगदी कोबी न खाणारे हे आवडीने खातील असा हा पराठा आपण आज इथे बनवणार आहोत. आज आपण सारण न बनवता कोबीचा पराठा बनवणार आहोत, कारण बऱ्याचदा कोबीला पाणी सुटतं. त्यामुळेच आपण सारण न बनवता इथं कोबीचा आज पराठा बघणार आहोत. त्यामध्ये इथे मी कोबी जो आहे तो आधी हाताने बारीक करून घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे. आता हा सगळा कोबी आपल्याला आणखीन बारीक करण्यासाठी मी हा कोबी चॉपिंग मशीनमध्ये टाकत आहे. चॉपिंग मशीनमध्ये व्यवस्थित असा बारीक फाईन असा कोबी कट होतो. इथे मी चॉपिंग मशीनमध्ये सगळा कोबी टाकून तो बारीक करून घेणार आहे. आता इथे सगळा कोबी आपला बारीक करून होत आहे. कोबी एकदम फाईन असा चॉप करून झालेला आहे. आता हा सगळा कोबी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. कोबीचं स्टफिंग करताना बऱ्याचदा कोबी बाहेर येण्याची शक्यता असते किंवा अजिबात व्यवस्थित असा पराठा होत नाही. तर यासाठी इथे हा पराठा या पद्धतीने मी बनवत आहे. तर इथे मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, चिमूटभर हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊण चमचा लाल कांदा लसूण चटणी घेतलेली आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा आणि मीठ घालून सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा दाटसर असा गोळा करून घ्यायचा आहे. इथे आता मी व्यवस्थित कणिक मळून घेत आहे. कोबी वापरल्यामुळे थोडंसं कोबीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे जी कणिक आहे ती आपली थोडीशी पातळ होते. तर इथे मी थोडंसं वरून पीठ घेत आहे आणि हाताला व्यवस्थित चोळून ते पीठही या कणकेमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे, ज्याने कणिक थोडीशी सुकी होते आणि व्यवस्थित गोळा हा मळला जातो. तर थोडंसं पीठ घेऊन इथं आता पुन्हा एकदा गोळा मी एकसारखा करून घेतलेला आहे आणि आता इथे कणिक मळून झालेली आहे. कणिक इथे आता आपल्याला 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यानंतर पराठे करायला घ्यायचे आहेत. 4 ते 5 पराठे आपले तयार होतात या कणकेचे. तर इथं मी कणकेचा गोळा जो आहे तो पिठात घोळून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. जर जास्त दाबून लाटला तर मात्र हा खाली चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो हा पराठा लाटताना एकदम हलक्या हाताने आपल्याला पसरवायचा आहे आणि दोन्ही बाजूंना पीठही लावायचं आहे, ज्यामुळे पराठा आपला व्यवस्थित लाटला जातो आणि खाली चिकटतही नाही. आणि मध्यम आकाराचा पराठा इथं लाटून घेतलेला आहे मी. आता याला आपण भाजून घेऊयात. तव्यावर टाकून आपल्याला 2 मिनटं व्यवस्थित एका साईडने भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पराठा उलटायचा आहे. आणि आता याच्यावर तेल किंवा तूप जे काही तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं लावू शकता. मी सुरुवातीला इथं तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर हा पराठा व्यवस्थित आपल्याला 3 ते 4 मिनटं लागतात व्यवस्थित पराठा शेकण्यासाठी. आता दुसऱ्या बाजूनेही याला मी तेल लावलेलं आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित मध्यम आचेवर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे, ज्यामुळे कोबी हा व्यवस्थित शिजला जातो आणि पराठा हा चविष्ट बनतो. आता दोन्ही बाजूने या पराठ्याला व्यवस्थित डाग पडायला लागलेले आहेत आणि व्यवस्थित पराठा शेकला जात आहे. आता याच्यावर थोडंसं तूप टाकून पराठा पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर उलटण्याने तूप हे सगळीकडे पसरवायचं आहे आणि थोडंसं पराठा जो आहे तो दोन्ही बाजूनी तूप मी लावलेलं आहे आणि व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. आणि तूप व्यवस्थित सगळीकडे पसरावं म्हणून पराठा थोडासा आपल्याला तव्यामध्ये हलवून घ्यायचा आहे, ज्यामुळे तूप हे सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलं जातं. तर आता हा पराठा हा शेकून तयार झालेला आहे. तर याच प्रकारे दुसरा पराठाही मी लाटून घेत आहे. आणि तुम्ही आता बघितलं असेल पराठा एकदम व्यवस्थित बनून तयार होतो. आणि महत्त्वाची टिप्स हीच आहे की पराठा लाटताना मात्र आपल्याला हलक्या हाताने लाटायचा आहे, नाहीतर तो चिकटण्याची शक्यता असते. आणि आता इथं
भाजूनही घेत आहे मी पराठा. त्याच पद्धतीने दोन्ही बाजूला तूप लावून हा पराठा मी इथे आता व्यवस्थित भाजून घेत आहे. तर मध्यम आचेवर दोन्हीही पराठे मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि इथे आता आपले कोबीचे पराठे तयार झालेले आहेत. एकदम कमी वेळात आणि तेवढेच चविष्ट असे कोबीचे पराठे इथे तयार झालेले आहेत. तुम्ही बघत असाल मस्त असा हा पराठा सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी एक छान पदार्थ आहे. तर तुम्हीही जरूर करून बघा हा कोबीचा पराठा. याच्यामध्ये काहीच स्टफिंग घालायची गरज नाही, जास्तीची तयारी करावी लागत नाही. फक्त कोबी बारीक चिरायचा आहे आणि लाटताना मात्र हलक्या हातानं पराठा लाटायचा आहे. ह्या 2 टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचाही पराठा एकदम मस्त आणि चविष्ट बनेल. हा पराठा तुम्ही दही, सॉस आणि चटणी या 3ही पदार्थांबरोबर खाऊ शकता. आणि सारिकाच देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन पदार्थांच्या नोटिफिकेशन्स मिळतील. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.